जिल्ह्यात कासेगाव मोडणीम येथे नवीन एमआयडीसी होतीये. सध्या प्रकरण 6 मंजूर झालं असून या अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे. दुसरीकडे चिंचोली अंतर्गत अतिरिक्त चिंचोलीसाठी आणखी 151 हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलाय. कुंभारी एमआयडीसीचाही प्रश्न यावर्षी मार्गी लागेल. एमआयडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातले 30,000 तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होतील अशी आशा आहे. सोलापूरची विमानसेवा सुरू झाली असून आगामी काळातही विमानसेवा निश्चित होऊन सुरळीत होईल. दुसरीकडे महामार्गांची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजक इच्छुक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारं स्थलांतर कायमचं थांबवण्यासाठी या एमआयडीसीचा प्रश्न निकाली निघणं आवश्यक आहे. कासेगाव एमआयडीसी पहिल्या टप्प्यात 22 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मोडणीम एमआयडीसीसाठी 135 हेक्टर पर्यंत जमीन संपादित केली जाणार आहे. कुंभारीसाठी सुद्धा मोठी जमीन लागणार आहे. या नव्या एमआयडीसी साठी भूसंपादन वेळेत मोठे उद्योग आल्यास सोलापूर जिल्ह्यातली बेरोजगारी कमी होईल असा सर्वांनाच विश्वास आहे. यासाठी नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा पाठपुरावा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे. जलसंपदाच्या 24 कोटींचा प्रश्न आणि कुंभारी एमआयडीसीचा प्रश्न रखडलेला आहे. अनेक तरुणांना खरं तर या एमआयडीसी झाल्या तर रोजगार उपलब्ध होईल.